महात्मे सांगतात, साधूच्या लक्षात आल्यावर साधूने सांगितलं, श्यामा, भगवंताच्या जरी भगवान परमात्म्याची जरी भक्ती घडत असेल तर माझ्या हातून चूक, पण माझा या गर्भाला आशीर्वाद आहे, झालेला गर्भधान वायपट जाणार आहे. संत महात्मे सांगतात, 16 संस्कारात प्रथम संस्कार आहे ना आपला गर्भधान. ज्या दिवशी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा गर्भधान होईल, प्रत्येक घरात संत, प्रत्येक घरात भगवान परमात्म्याचा सेवा करणारा साधू जन्माला येईल, लक्षात ठेवा. नाही संत महात्मे सांगतात, गर्भधान फक्त वासनेच्या पोटी आपला व्हायला लागला. ज्या सनातन हिंदू धर्मामध्ये, वैदिक हिंदू धर्मामध्ये आपला फार मोठी परंपरा आहे ना बाप, आपली फार मोठ्या परंपरेतून आपला सद्गतीचा भगवंताचा मार्ग तुम्हाला लाभला. फार मोठी परंपरा आहे. धर्मयुक्त पद्धतीने चला. बसलेले जेवढे भाविक भक्त आहेत प्रत्येकानं हात जोडून सांगणार, धर्मयुक्त पद्धतीने चाला. धर्म म्हणजे मायबाप आहे. धर्माची साधी आणि सोपी परिभाषा, आई बाप. जो जन्मताच प्रधान होते, आई बापाला बदलता येणार नाही. मायबाप जो जन्मलेला पुरुष असेल, स्त्री असेल, आई बापाला जर बदलत असेल, आईला आई बापाला जर बाप म्हणत असेल तर ती औलाद म्हणायची का माहिती नाही. मायबाप आई बाप जन्मताच प्रधान होता. धर्म यालाच म्हटलं जातं. मायबाप जन्मताच तो आपल्याला प्रधान बोला जातो, त्याचं नाव धर्म आहे. आणि अशा मोठ्या सनातन हिंदू धर्मामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. धर्म म्हणजे मायबाप आहे. मायबाप धर्मयुक्त कर्तव्य करायला शिका, धर्मयुक्त कर्तव्य करा. या भारतात भाग्यवंत प्रांत कोणता, प्रांत कोणता, प्रांत महाराष्ट्र पुण्यशील भारत, महाराष्ट्रशील भारत, महाराष्ट्र पुण्यशील भारत. या भारतात भाग्यवंत प्रांत कोणता, लय पुराव घेऊ नका, वेळ कमी आपली. संत महात्मे सांगतात, साधूने दिलेला आशीर्वाद आणि झालेला गर्भधान हळूहळू वाढू लागलेला आहे. संत महात्मे सांगतात, बघता 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 8-9 महिन्याचा गर्भ झाला. गर्भाचा वेदना होऊ लागला बाबा, आणि बाळपणाची वेळ आलेली आहे. माणूस कसाही वाईट, किती जरी वाईट झाला माझा, दुःखात द्यावं आठवतं बरं काय, लक्षात ठेवा. किती वाईट असू दे माणूस, आणि कितीही चांगला असू दे, वाईटातलं वाईट जरी माणूस दुःख पडलं, अमुक अमुक महाराजांना साधून अमुक अमुक ब्राह्मणानं सांगावं, बाबा असं असं केलं तर तुझं बरं होते, धावळ करणार माझा माणूस. फक्त दुःख पडलं पाहिजे त्याला. सुखात देव आठवत नाही, नाही आठवत नाही. तुम्ही जरी म्हणत असाल आम्ही सुखात बी दुःखात बी देव, तुम्हाला सुखात देव आठवत नाही, लक्षात ठेवा. परण्याला फक्त घोड्यावर बसून फक्त फोटो काढायला परण्यावर नाही, त्याला मारुती सगळं काय सुद्धा संबंध नाही. ज्या घोड्याला 11 घोडं ताब्यात ठेवता येत नाहीत मायबाप, हल्ली घोड्यावर पहिली परंपरा होती, प्रथा होती. आता ते घोड्यावर बसणे सुद्धा प्रथा वेगळी होती मायबाप. आता हाऊस म्हणून कर, आता घोडा बी जवळ संपला. आता विंटेज कार आले, घोडा बी संपला जवळ. पहिली परंपरा होती, लुटमार वगैरे आलं, कोण आलं की घोड्यावर बसवल्यानंतर हातामध्ये शस्त्र दिलं जायचं. आणि काय अचानक असा हल्ला झाला, हल्लेखोरांना जर हल्ला केला तर बाबा तू तुझी बायको घेऊन सुखरूप तुझा संसार कर, असं त्याला घोड्याचं महत्व होतं माहिती. पण आता बहादर घोड्यावर बसून तलवार घेऊनच लुटायला पाहिला देतोय, त्यानं दुसरं लुटायची बाजूला राहिली. संत महात्मे सांगतात, ज्या पुरुष तत्व असणाऱ्या घोड्याला
शब्द ऐका. एक घोडा सांभाळता येत नाही, पोरं भियायला लागलीत घोड्यावर बसायचं. आता बऱ्याच बातम्या मोबाईलवर बघताय तुम्ही, घोड्यावर बसले, घोडा तकडच पळून घेऊन जाते, लगेच राहिले इकडे अमुक मध्ये ते संभाजीनगरची बातमी होती, कदाचित तुम्हाला मोबाईलवर आली असेल. पारण्याला घेऊन गेल्यावर त्या घोड्यापाशी हलग्या वाजवायला लागल्यावर ते हलग्या गेलं, घोडं भिजलं, घोडं पळालं त्या नवऱ्याला घेऊन तकडे गड भियायला लागले तर घोड्यावर बसायला. मला सांगा मायबा, 11 प्रकारचं इंद्रियाचा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, योग इंद्रिय, असं 11 घोडं मायबाप या देहात दररोज या देहात पळत जातात. दररोज ज्या घोड्यावर बसून 11 घोडं सांभाळता येत नाही, तो घोडा संसार केल्यानंतर संसाराचा घोडा कसा सांभाळेल मला सांगा मायबा. मी घोड्याची भाषा करते बरं का, तरी म्हणसाल महाराज आम्हाला म्हणायला लागले, तुम्हाला काय म्हणत नाही. संत महात्मे सांगतात, ज्या पद्धतीने भगवान परमात्माने ठेवले त्या पद्धतीने सुखात राहा ना बाब. जसं ठेवले सुखात राहा. हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, ठेविल्यानंतर तैसेचे जेथे असू द्यावे. संत महात्मे सांगतात, गर्भाचा वेदना हो, श्यामा नायकेंचं गर्भधान बाळात परिपूर्ण झालं आणि श्यामा नायकेंच्या पोटी पुत्री जन्माला आलेले आहे. जीवन जगत असताना असा पुत्र जन्माला यावा पोटी. एक माणूस कर्तव्यशील झाला, एक माणूस नाही बाप, अख्ख्या खानदानाचा उद्धार एक माणूस करतो. आणि एक माणूस जर खानदानात वाईट निघाला, अख्खं खानदान बुडवतो. एकच माणूस महत्वाचा, एक, बरं ते स्त्री असो किंवा पुरुष असो. एकानं चांगलं वागलं, प्रत्येकाचं त्या चांगल्या खाली जरी नसलं तरी थोडा का होईना पसाला माय बाप त्याला पडलं जातं, थोडं का होईना त्याच्यावर पांघरून झालं जातं. बाबा असो कसं काय असे ना, या पोरानं, या माणसानं, या पोरीन बाबा बापाचं आईचं पानफेट म्हटलं जातं. एक चांगलं निघालं नाही, तो मुलगा असो किंवा मुलगी असो. संत महात्मे सांगतात, समाज, समाजाची परिभाषा तुम्ही कुठं चुकताय आणि तुमच्यावर किती पद्धतीचा कलंक. समाजाला काही काम धंदा नाही बाबा, काही बसलेले फक्त सत्पुरुष असणाऱ्या किंवा स्त्री असणाऱ्या प्रत्येक देहाला कलंक लाव, एवढंच काम, दुसरं काय. कितीही काट कोसरेल जरी चाललं तर थोडा का होईना पाय डगमगतोच नाही. चुका होतील, हो द्या, मला ते म्हणायचं नाही. चुकातून आपल्याला मार्ग काढत भगवंताच्या चरणाशी लीन व्हायचे. जीवन जगत असताना अशा पद्धतीने जगा माय बाप, अशा पद्धतीने जगा. अर्धांगिनी जरी संघ असेल तर देहाची दृष्टी न ठेवता त्या अर्धांगिनी सुद्धा देवाची दृष्टी ठेवा माय बाप. तवा हा 3.5 हाताचा देह सपक झाल्याशिवाय राहणार नाही. बायको तुमचीच आहे, मान्य आहे. अर्धांगिनी पुरुष तुमचाच आहे, पती तुमचाच आहे, हेही मान्य आहे. पण पतीकडे बघताना, पत्नीकडे बघताना ध्येययुक्त असणारा मायबाप देह म्हणून बघू नका, देवाच्या दृष्टी मायबाप या देहावर ठेवा. तेव्हा भगवान परमात्मा, तेव्हा साधू संतांचा गुण रुजला जातात, तेवढं लक्षात ठेवा. संत महात्मे सांगतात, आणि या श्यामा नायकेंच्या पोटी कदाचित असे म्हटलं तरी काय हरकत नाही, कुळाचा उद्धार करण्यासाठी पुत्री जन्माला आलेले आहे. पुत्र भावायचा मुंडा रे लोके लावे.
पुत्री जन्माला आली आणि या पुत्रीचं कानपात्र नाव असं ठेवण्यात आलेलं आहे. नाही बाप, एक सत्पुरुष जन्माला आले की कुळ धन्य करत. ऐका, एकानं माळ घातली की कुळ धन्य करत, एकानं माळ घातली, एकानं भगवंताचं भजन केलं की घर धन्य करत, घर पवित्र करत. एकानं पवित्र पद्धतीने राहिले की गाव पवित्र करत, एकानं धर्मयुक्त राहिले की मायबाप तालुका पवित्र होतो, आणि धर्मयुक्त राहिलं जिल्हा सुद्धा राज्य सुद्धा पवित्र होतं. मायबाप, इतकी ताकद एका मालकऱ्याच्या आणि एका भक्ताच्या आहे, इतकी ताकद आहे. तर तितक्या ताकदी पद्धतीनं ज्या पद्धतीने सद्गुरू अनुग्रह दिलाय त्या पद्धतीनं चालता आलं पाहिजे. एक सद्गुणाचा सदाचारीचा एक कुळामध्ये माणूस जन्माला आला आणि सदाचारी व्यक्तीने एक माणूस जर राहिला तर कुळापासून तालुक्यापर्यंत मायबाप जागा भूमी पवित्र करण्याची त्याच्यात ताकद आहे. एक माणूस जन्माला आला. तुका म्हणे खोटी कुळे ते पुणे, तुका म्हणे खोटी कुळे ते पुणे, तुका म्हणे खोटे पावे गाता गीता विठोबाचे, पावे गाता गीता विठोबाचे, दयाच्या चिंतने फिरतील संसार, फिरतील संसार, दयाच्या चिंतने फिरतील संसार. संत महात्मे सांगतात, जन्मलेली पुत्री आईच्या सानिध्यामध्ये लहानाची मोठी होऊ लागलेली आहे. वातावरण फार महत्वाचं आहे बरं का. ज्या वातावरणात मुलगा जन्माला होतो, ज्या वातावरणात मुलगी जन्माला येते, लहानाची ज्या वातावरणात मोठी होतात, ते वातावरण फार महत्वाचं आहे. प्रत्येक घरात मायबाप धर्मयुक्त, मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला, घर सुद्धा धर्मयुक्त असलं पाहिजे. घर सुद्धा मायबाप पोराला शिकवण्याबद्दल माझं दुमत नाही. मायबाप शिकवत जरी असताना चांगल्या शाळेत घालतात, चांगल्या मार्गाला मुलाला लावलं, काही दुमत नाही. धर्माची जाणीव करून द्या मायबाप. हल्ली हेच झाले मायबाप, तुम्ही धर्माची जाणीव करून देणार, तुम्ही संस्काराची संस्कृतीची जाणीव करून देणार, हे सगळं तुमची चूक आहे. चूक पोरांकडे नाही, चूक तुमची. पोरग जरा भजन अभ्यास सोडून जरा भजनातून टाळ घ्यायला गेले, काय म्हणते बास करते, महाराज गरज व्हायला नाही आपल्याला, हे अभ्यास कर. आणि जेव्हा त्या जायला पोरग मोठं होऊन लगेच झाल्यावर लाता घालते, ती जाय म्हणते महाराज जरा दिंडीत येऊ का मला घेता का. अगोदर जरा जरा वळण लावलं असतं तर पोरग जरा सुधारला असतं. अखंड अभ्यास करू द्या मायबाप त्याला, त्याच्याबद्दल दुमत नाही. आज एवढी पातळी वाढली मायबाप, वृद्धाश्रम म्हणा, ह्या गोष्टी हेच कारण नाही, दुसरं काय नाही. संस्कार आणि संस्कृती नावाची गोष्ट करून सुद्धा नाही तुम्ही पोरामध्ये. घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेरच तुम्ही पोरग जाऊ देत नाही. ज्ञान एवढं मला अनुभव म्हणून सांगतोय तुम्हाला. माझ्यापेक्षा तुम्ही बसलेले मातापिता अनुभव आहे. माझ्यापेक्षा तुम्ही वडील तुल्य, पितृतुल्य आणि मातृतुल्य बसलेल्या माता आहेत. ज्ञान अकस्मात करणं म्हणजे अनुभव घेणं नाही बरं का. ज्ञानात तर अनुभवात जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात ठेवा. जरी तुम्ही ज्ञान कमवलं असेल, जरी कमवलं असेल, अनुभवाची परिभाषा जर नसेल तर ज्ञान शून्य तुमच्यावर, लक्षात ठेवा. कितीही कमवा, तुम्हाला माणसात जर बोलायला जमत नसेल, माणसात जर तुम्हाला मान मर्यादा राखायला जमत नसेल, तुम्ही कितीही कमवलं ज्ञान शून्य, काही उपयोग नाही त्याचा. ज्ञान कमवत त्या ज्ञानाला अनुभवाची गोष्ट जोडा, अनुभूती जोडा. संत महात्मे सांगतात, म्हणून पोरग जर लहानाचं मोठा लागलं, देवाऱ्यावर जरा दिवा त्याला लावायला लावा, जरा देवपूजा त्याला करायला लावा. पण हा जन्म घातलेले, जन्म दिलेले आहे म्हणते, हे देव आमचं सगळं करतो, तो अभ्यास करतो, इकडे डोकं घालतो. केलं पाहिजे मायबाप. धर्म आपण सांभाळला पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे आपल्या मुलाला, बाळा हा पांडुरंग आहे, हा मारुती आहे,
आपला धर्म आपण पोराशाला सांगितला पाहिजे. संत महात्मे सांगतात असे परिवार पाहिलेत नाही बाप, असे पाहिजे. कोट्यावधी रुपये जरी असे तर मग शोक नावाची गोष्ट नाही. एवढं मोठं सुखी आपण माणूस, एवढं सुखी आहे माझ्या. तुम्ही फिरला चाल नचाल मला माहित नाही, पण मी जवळजवळ 5-7 राज्य फिरून आलो. जेवढी मोठी माणसं आहेत नाही बाप, एक नाही 2-2 गोळ्या घेतली झोपेच्या, 2-2 लाल भडक डोळे होते खरं, तरी बी घडी झोपत नाही. आपण किती सुखी आहे मला सांगा. अर्धीवर भाकर खाली गटकन आंग टाकले, गटकन झोप लागते आपल्याला. अजून कसलं सुख पाहिजे तुम्हाला. संत महात्मे सांगतात एवढं असून सुद्धा तुम्हाला हरिपाठाला येता येत नसेल, एवढं असून सुद्धा तुम्हाला कीर्तनाला येता येत नसेल, एवढं असून सुद्धा भजनाला येता येत नसेल, टाळ वाजवायला येता येत नसेल, या सुखाचा काय फायदा असणार नाही. हे एवढं करायचंय कोणासाठी मला सांगा. आज एवढा मोठा 4 दिवसाचा हरिनाम सप्ताह करायचंय कोणासाठी. प्रत्येकाच्या उद्धारासाठी करायचंय. आज या सप्ताहामध्ये हरिनामाचं नामचिंतन केलं. हे नामचिंतन प्रत्येक महाराज लोक तुम्हाला सांगतात की जीवन जगत असताना दररोज 5 मिनिटं 10 मिनिटं देवाचं नाम चिंतन. किती जणांना येते मला सांगा माय बाप. किती जणांना अंतःकरणापासून नाव येते. प्रत्येकाने आज 2-3 कीर्तन आहे आमचं. मोठे वंश परंपराचे महाराज लोक तुमच्यापर्यंत येऊन कीर्तन सांगितले. कोणाच्या तर आशीर्वादाने एवढ्या मोठ्या सदपुण्याच्या वंशामध्ये जन्मलेल्या महाराज लोकांचा आपल्या भूमीला पाहिला. तर आपली कृतज्ञता नाही माय बाप. आदराने त्यांचं आदर तिथे करावं. एवढ्या मोठ्या गावातून जवळजवळ 100-500 माणसं कीर्तन ऐकावं नाही. फक्त देवाचं नाव, दुःख आलं, अडचण आली, समस्या आली की देवाचं नाव निघते. आणि याच्या पुढे जर तरण्या पोराचे असेल तर सोडून द्या. याच्या पुढे जर नाव निघत असेल, एका जागेला बसून 10 मिनिटं नाव देवाचं निघत नाही निघत. आपलं देवाचं नाव निघते. कंबर दुखायला पाठवर हात ठेवायला राम 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 आई ग असं म्हणलंय. सगळं देव तत कंबरतच घालाय. सगळं गुडघ्यातून उठालेले दोन्ही हात गुडघ्यात ठेवायचे. आई ग ग ग ग हरी हरी पांडुरंग विठ्ठला परमात्मा हे गुडघ्यातून. इथं देव आपल्या जागेवर एका बसल्यावर जागा होत नाही. कंबरवर हात ठेवून गुडघ्यावर हात ठेवून देव जागा होते. संत महात्मे सांगतात एवढा आनंद मायबाप आत्म्याला आनंद देणार एकमेव भगवान परमात्मा असा आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा माय बाप, या तुमच्यासाठी मी उभा आहे, या माझ्याकडे. प्रत्येक देवापाशी गेल्यानंतर माय बाप देव 10 फुटावर ठेवतो तुम्हाला. 10 फुटावर तो तिथंच थांबतो. किती गुणाचा आहे मला माहिती आहे असं देव म्हणत असेल. मी म्हणत नाही तुम्हाला, देव म्हणत असेल. तो इथं 10 फुटावर थांबतो. काय जवळ येऊ नको माझ्या. एकमेव भगवान परमात्मा असा ना बाग. दोन्ही हात कंबरवर ठेवून सांगतो ये तुझ्यासाठी मी उभा आहे, तुझ्यासाठी मी उभा आहे. संत महात्मे सांगतात एवढं कैवल्य जर कुणापाशी असेल तर पंढरपूरच्या पांडुरंगापाशी असेल. विटेवर येऊ भात कट्टेवर हात लोचन तो पाहतो. कामपात्रा नावाची मुलगी आईच्या सानिध्यामध्ये लहानाचे मोठे होऊ लागलेले. जीवन अशा पद्धतीने मायबाप संसाराचा उद्धार फक्त मात्र आहे. पित्याचं जरी संस्कार नावाची गोष्ट नाही बाप आईच्या हातात आहे, बापाचं नाही बरं का. एवढं लक्षात ठेवा. पोरगा शूरवीर व्हायचा असेल, भक्तिवान व्हायचं असेल, भगवान परमात्म्याची
सेवा करायची. त्याला आईचं संस्कार लागतात. संस्कार बाबाचं असतात हे लक्षात ठेवा. ज्या पद्धतीनं माता, ज्या पद्धतीनं आई, मी कायम सांगतो 80% कर्तव्य मायबाप संसार तुमचा आहे. मातांनो बसलेल्या 80% तुमचा आहे. हे 20% राहिलेला आमचं आहे. कष्ट करायचं, आणायचं, खाऊ घाल. काय का कर्तव्यनिष्ठ जरी असेल, संस्काराची पायरी हातात तुमच्या आहे. मायबाप कितपत संस्कार मुलगा घडावा तुमच्या हातात आहे. संत महात्मे सांगतात, कदाचित माझ्या संत डोंगरेजी महाराज सांगतात, बाप संसाराला वाईट जर लागला तर चालेल बाप चालेल, पण स्त्रीतत्व संसार जर वाईट लागलं तर संसार चालणार नाही. कधीही बाप वाईट व्यसनाधीन असेल, दारू पिणार असेल, अनेक गोष्टीमध्ये माणूस रस कसाही असो, बायको जर संस्कारी असेल, धैर्यशील असेल तर मग त्या माणसाचा संघ सुद्धा संसार कडेपर्यंत गाठते बायको फक्त. आणि अशाच तऱ्हेची पत्नी असू द्या मग नवरा गाठील म्हणतात नाही. ती पोरगी घेऊन हो बाबा तुझ्या आई हे तुझी आई, ही तुझा बाप, ही तुझी पोरगी. ही पोरगी काय मला नांदवायची. संत महात्मे सांगतात स्त्रीतत्व मायबाप संसाराला चांगलं पाहिजे. स्त्रीतत्व संत डोंगरेजी महाराजांनी फार सोप्या सुंदर शब्दामध्ये तो आम्हाला सांगितले. फार सोप्या सुंदर शब्दामध्ये येतो मात्र संसारिक भोगता येते. संसाराचा जर भोगाची परिभाषा 2 जाग्या निघते बरं का मायबाप. एक वासना रूपी, एक कर्तव्य रूपी मायबाप. हा जर कोणी करायचा असेल तर मातृत्वाने करावं मायबाप. संत महात्मे सांगतात संस्कार आईचं जर बिघडलं, आईचं संस्कार वाईट लागलं, मुलगा त्याच पद्धतीने घडणार आहे लक्षात ठेवा. मग ज्या पद्धतीने आई कर्तव्य करत होती, लहान असल्यामुळे कानोपात्राला कळत नव्हतं मायबाप. आपल्याच तालुक्यात एवढ्या मोठ्या संत फक्त संगतीने घडल्यावर का, फक्त संगत काय सांगतोय ऐका. आई कशा पद्धतीने वागत होती, आई कशा पद्धतीने कर्तव्य करत होती, आईची परिभाषा मुलाला कळत नव्हती. मुलगी लहान होती बाबा, पण पाहता येत होत आईचं कर्तव्य काय असायचं. संत महात्मे सांगतात लहानाची मोठे होत होत वयामध्ये कानोपात्र आलेले आहे. वय आल्यानंतर श्यामा नाईकींच्या मनात विचार आला. श्यामा नाईकीला वाटलं या मुलीला आपल्या हातून सांभाळता होणार नाही. नाईकीन करण्यासाठी, नृत्य करण्यासाठी बिदरच्या राजाच्या राजवाड्यात मुलीला पाठवा अशी वासना फिरली माहिती. मुलीचं देहदान करावं, हिचा देहत्याग करावा. थोडक्यात आपल्या शब्दात सांगायचं म्हणजे मुलीचा त्याग करावा. बिदरच्या बादशामध्ये थोड्या मोहरासाठी मुलीला देऊन टाकावं, नृत्यकार मुलगी होईल अशी वासना मला पाहायची फिरली. ज्या मुलीला 9 महिने आईने सांभाळलं, ती आई म्हणते बिदरच्या राज्यामध्ये मुलीला त्याग करा. 2-4 मोहऱ्यासाठी 10 मोहरे म्हणजे पैशासाठी मुलीचा त्याग करावा अशी वासना फिरली मायबा. जेव्हा जगत असताना वासनेला फार मोठी किंमत आहे. वासनेच्या संगे नको जावं मला
वासनेच्या संग जाऊ नका माय बाप. संत बातमी सांगतात जगद्गुरु तुकोबा हे सांगतात देवा आतापर्यंत संसार केला प्रत्येक गोष्टी भगवंता तुझ्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक गोष्टी मी केल्या पण हे सगळं करत असताना मला एवढंच कळाले या संसारात तुझं देहभान होते देवा हे देहभान मला होऊ देऊ नको म्हणून जगद्गुरु तुकोबारा भगवंताकडे मागतात हेच दान देगा देवा तुझा बोल काय हेच माझ न लगे मुक्ती धन संपदा संत संग जय सदा तुकोबारा हे सांगतात धन नको धान्य नको संपत्ती नको फक्त संताची संगत घडू दे फक्त संताची संगत घडू दे जीवन जगत असताना माय बाप धन धान्य कमाव संपत्ती सगळं करा मी नाही म्हणत नाही सगळं सोडून मंग्याला महाराज व्हा मी म्हणत नाही महाराज सगळं कमवा सगळं सोडून धोतर घाला सगळं सोडून बायको सोडा पोरं सोडा कुठतर गंगेच्या काठावर जाऊन बसा इंद्राच्या काठावर ही सांगत नाही पण संसार करत 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 भगवंताचं नाम चिंतन घ्या हा देह पुन्हा पुन्हा मिळणार सगळं करा तुको बराय म्हणतात सगळं केलं करू नका काही संत संग जगद्गुरु तुकोबा हे भगवंताकडे मागतात संताचे संगते मनमार्ग गते याच्या पुढे तुकोबारा म्हणतात साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगे संत महात्मा सांगतात जितक्या सत्य पद्धतीने वागाल सत्याला पाय पाठवून लक्षात ठेवा त्रास आहे पण या सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही कलियुगाची सांगतो तुला ध्यान देऊन ऐका जरा सत्याला नाही कर्तव्य करू लागला
ज्या पद्धतीने आई वागत होते त्या पद्धतीने कानोपात्राला आईचे मायबाप ठिसकायचे. कानोपात्राला समजू लागलं जन्म दिलेली आई वाईट मार्गाने चालायला लागली. ज्या आईच्या गर्भातून जन्म घेतला मार्ग आईचा चुकीचा आहे. संत महात्मे सांगतात गावात बसल्यानंतर भगवान परमात्म्याचं गावात भजन व्हायचं नाही. भजनाचा टाळ वाजला की कानोपात्र घरात पायाचे मंदिरात जाऊन बसायचं. काही गोष्टी तुम्हाला पुन्हा सांगतो नाही. काही गोष्टी रक्तात रुजवाव्या लागतात ते लक्षात ठेवा. रक्तात साधूच्या संतांच्या संगतीत कानोपात्र राहायचे. थोड्याच दिवसाच्या अंतरावर पंढरपूरची वारी आलेले आहे. वृद्ध असणाऱ्या माणसाला सांगितलं कानोपात्रा वारीला येते. कानोपात्राने सांगितलं जी बाबा, जीवन जगत असताना माय बाप कुठल्या माणसाला किती तुल्य पद्धतीनं राहावं हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. कोणासंग तुम्ही कसं बोलताय, कोणासंग बसताय, किती बोलताय, फार महत्व आहे त्या गोष्टीला. वय जरी कमी असेल तर जी नावाची परिभाषा कानोपात्राला कळत होती माय बाप, जी ज्या पद्धतीने बाबा तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करा. बाबा मला पंढरपूरचा पांडुरंग बघायचा आहे बाबा. कानोपात्राने हात धरली माय बाप. वृद्ध असणाऱ्या म्हाताऱ्याकडे, वृद्ध असणाऱ्या बाबाकडे कानोपात्रानं हट्ट धरली मला पांडुरंग पाहायचं. संत महात्मे सांगतात वारीचा योग जुळून आल्यानंतर कानोपात्राला हाताला धरून पंढरपूरला थोर साधू संतांच्या संगतीनं कानोपात्रा जाऊ लागलेले आहे. कानोपात्रा पंढरपूरला जाऊ लागले नाही. संतांची संगत कानोपात्राला लागली. संतांच्या संगतीनं पंढरपूरला जाऊ लागली बाबा. आणि या पंढरपुरामध्ये भगवान परमात्म्याचा नामघोष होऊ लागलेला आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. भगवंताचं नामचिंतन करत पंढरपूरला पाऊलवाट चालू लागलेले आहे. सोपं भजन आहे पण भजनाचा अर्थ किती आहे बघा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. थोडक्यात अर्थ सांगतो पुढे सरतो. थोडका अर्थ साधू संतांनी अर्थ जोडला तुमच्या पुढे. थोडक किती गोड भजन आहे बघा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. 7 शब्दाचं माझं भजन. संतांनी असं सांगितलं माय बा. या संसारातून प्रत्येक संसाराच्या गोष्टीतून संसार सोडायचा बरं का. मुलगा वयात आल्यानंतर जबाबदारी त्याच्या खांद्यावर घालून निवृत्त होऊन ज्ञानदेवाची म्हणजे ज्ञानाची संगत घडून ते पारायण असेल, ते भजन असेल, ते हरिपाठ असेल, ते पूजन असेल, या प्रत्येक गोष्टीतून ज्ञानदेव कर्तव्य करून स्वप्नात ध्याने मने जने जागृते पांडुरंग. ध्यानात मनात जागृतात स्वप्नात भगवान परमात्मा आठवायला लागला. निवृत्त ज्ञानदेव सोपान झाली. मग नामदेवाची परिभाषा काळेश्वर राहणार नाही. एवढं सगळं झालं की नाम गाऊ नाम घेऊ नाम
जागृती स्वप्ने पांडुरंग दिसायला लागले की नामचिंतनाची म्हणजे नामदेवाची या शरीराला मायबाप जड लागली जाते, या शरीराला गोडी लागली जाते, तो नामदेव. नामदेवानंतर एकनाथ. संतांनी सांगितलं ज्या दिवशी निवृत्त हो ज्ञानाची संगत घडेल, जागृती स्वप्ने पांडुरंग दिसेल, एकांतात चित्त दिसेल, या एकांतात चित्त हा एकनाथ. ज्या एकनाथ महाराजांना शांती ब्रह्मा अशी सुद्धा पदवी मायबाप साधू संतांनी सोपान देव झाल्यानंतर एकनाथ महाराज हे सगळं एकांतात घडावं, एकांतात पुन्हा नामचिंतन व्हावं, मग पुन्हा नामदेव महाराज आहे. आणि मग शेवटाला तुकोबाराचं नाव आहे, त्याचं नाव आहे तुकाराम. मग शेवटाला माबाप थाप मारायला येते, त्याचं नाव आहे तुकाराम. तू का राम, मी का नाही, तुझ्यातच का राम, माझ्यात का नाही. हे सगळं कधी घडतं, एवढ्या सगळ्या पायऱ्या चढल्यानंतर घडतं मायबाप. जसा पैलवा तालमीत तयार झाल्यानंतर दड थोपडतो, मी तुझ्या ताकदीला ताकद द्यायला तुझ्यासमोर कुस्ती खेळायला तयार आहे. संत बांधवांमध्ये एवढ्या पायऱ्या चढल्या की मग अंतकरण म्हणतो तू का राम आहे, मी का नाही. तो का राम त्याला म्हटलं जातं मायबाप. म्हणून प्रत्येक संतांनी जगद्गुरु तुकोबारायला कळस म्हणून ठेवलेला आहे. तुकाराम तुकाराम तुकाराम. एवढ्या पायऱ्या चढावं लागतात तेव्हा तुकारामाचं मायबाप राम नामाचं तत्व पुन्हा जागृत. संत महात्मे सांगतात, संताचं नाम चिंतन करत कानपात्र पंढरपूरला पोहोचलेले वैकुंठ असणाऱ्या पंढरपुरात कानपात्र पोहोचले. भगवंताचं चित्त पाहिल्या भगवंताला अंतःकरणापासून पाहिल्या मायबाप कानपात्राच्या डोळ्यातून आसू लागले. दोन्ही हात कानोपात्राने भगवंता पुढे जोडलं, अंग थरथर कापू लागला. दोन्ही हाताने कानोपात्रा मग लागलेले, हे पंढरीनाथ आजपर्यंत ज्या गावात मंगळवेड्यात भजनात पंढरपूरचा पांडुरंग म्हणत होता, हा पांडुरंग तूच करेल. इतकं देहभान मला फारून गेलं तर फक्त भगवंताला पाहिलं. संत महात्मे सांगतात, माणसावर थोडक्यात सांगतो मायबा तुम्हाला, साधूने देवाला पाहिलं की अंतःकरण प्रसन्न होतं मायबा. हास्यमुख जर चेहऱ्यावर जरी तुमचं अंत सुखी जरी दिसत नसेल किंवा प्रसन्न जरी चेहरा वाटत नसेल, अंत ज्या दिवशी वाटेल त्याला प्रेम म्हटलं जातं मायबा. अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे. प्रेमतत्व अर्धांगिनीवर बायकोवर प्रेम केलं. सोपं सांगतो तुम्हाला, लय खोलात हात का. एखादा कार्यक्रम असावा, अर्धांगिनीने सुंदर साडी नेसून तुमच्या पुढे उभा राहावं, बायकोनं साडी नेसल्याला देखणं रूप तुम्ही पाहावं, अंतःकरण प्रसन्न होतं मायबाप. माझ्या अर्धांगिनी चांगल्या कार्यक्रमात एका पतीनं चांगले कपडे घालावं, पतीनं सुंदर दिसावं, चेहरा जरी प्रसन्न वाटत नाही, अंतःकरण प्रसन्न. माझा पती आहे, हे अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे मायबाप. इथून प्रसन्न झालं पाहिजे. कानोपात्रानं पाहिल्या कानोपात्राच्या डोळ्यातून पाणी आलं मायबाप.
अंतकरण प्रसन्न जात. आनंद अश्रू डोळ्यातून वाहू लागले तर भगवान परमात्म्याला पाहिल्या पाहिजे. संत महात्मे सांगतात भगवंताला पाहून भजन पूजन झालं, भगवंताची आरती सगळं झालं. नाही आपण कानोपात्राचं मन हाले ना भगवंताच्या मंदिरातून जावं. एकाग्रत चित्त भगवंताच्या चरणाशी कानोपात्राचं लाभलेलं आहे. एवढं करण्यासाठी बेंबीचा देठ कुठे मग व्यक्यालाचा का श्यामा नायकेची मुलगी असा प्रचार तिथं झाला नाही बा. वारकरी सगळेच भगवंताच्या चरणाला किंवा पांडुरंगाला पंढरपूरला जाणारे सगळे गुन्हाच नाही ते सगळेच गुन्हाचे येते असे समजू नका माहिती. अहो गुन्हाचे बी काय काय असते. सगळं चांगलं चाललेलं 2-4 ठिणगी टाकणारे बी असते बरं का. त्यामुळे चांगलं चालणारे पाठीमागचा विचार करायचा. प्रत्येकाच्या मनात वाटू लागलं देह विकून खाणारे श्यामा नायके 2 रुपयाच्या पैशासाठी देह विकणार हे नायके. समाजाची परिभाषा फार वेगळी नाही बा. हिची अवलाद भजन करावं असा शब्द ऐकल्या नाही बा. असणार वृद्ध असणाऱ्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आला. अरे पोरी सगळं तर तसं बोलू नका रे. 4 असणारी माणसं म्हणाले ज्या आईनं आजपर्यंत ज्या आईला देव कळाला नाही, ज्या आईला पंढरपूर कळालं नाही, त्या आईच्या पोरीनं भजन करावं शोभतं का महाराज तुम्हाला? कोणाच्या बी पोरी कोणाच्या बी पंढरपूरला घेऊन येतात. एक कानोपात्राला पंढरपूरला आणलं माय बाप असणाऱ्या वृद्ध म्हाताऱ्यावर आरोप उठवला. पोरगी नेमकी श्यामा नायकेंची तर आहे का? समाज काय बोलेल काय सांगता येत नाही मॅडम. समाजाच कोणत्या थराला जाऊन बोलेल समाज. संत महात्मे सांगतात एकानं त्यातलं सांगितलं आजपर्यंत ही जे वंश परंपरा बिदरच्या राजात नाचण्यासाठी गेले आणि ह्या नाचणाऱ्याने भगवंताची सेवा करावी. बाबा घडलेली सगळी हकीकत वारीला गेलेल्या 2 माणसांनी बिदरच्या राज्यामध्ये पोच केलेले आहे. बिदरच्या राजाला सांगितलं महाराज राजापाशी गेल्यानंतर मुजरा ठोकला ना बाप राजाला. काही असतात चांगलं चाललं की बघवत नाही. अनेक चांगल्या गोष्टी उभा करण्यासाठी मायबाप अनेक चांगल्या गोष्टी उभा करण्यासाठी यातना सण करावं लागतात, दुःख सण करावं लागतं. एवढं लक्षात ठेवा. आजपर्यंत इतिहासात जेवढं घडलंय जनक कर्तव्यरूपी निष्ठारूपी कर्तव्य केले त्याच इतिहासात नाव आलं. निष्ठा करायची आपल्याला, निष्ठेनं राहायचं आहे. किती नाव ठेवू द्या, किती काय बोल द्या, निष्ठेनं आपल्याला सद्गुरुनाथाची सेवा करायची, निष्ठेनं आपल्याला सप्ताह करायचा आहे, निष्ठेनं आपल्याला पंढरपूरच्या मालकाची सेवा करायची. निष्ठावंत भाव भक्तांचा
आपके नजर में निजी शहर जो मंगलवेढ़ा करके जो शहर है, श्यामा नाइटिंग जो नृत्य करके आपके दरबार में नृत्य करती थी, उसके बेटे बहुत सुंदर है। आपकी सेवा आपकी चाकरी करने की वजह से वो भगवान पंढरीनाथ के भजन गुणगान गा रहे हैं महाराज। माणसां दोघांनी जाऊन माझ्या बिदरच्या राजाला सांगितलं, ज्या तुमच्या नजरेखाली मंगळवेढा आहे, श्यामा नावाची नायकी तुमच्या दारात राजवाड्यात नृत्य करते, तिची पोरगी सुद्धा तेच काम करावं, पण तिची पोरगी हे सगळं सोडून त्या पांडुरंगाचे भजन पूजन करू लागलेले। महाराज हे अच्छा दिखता है क्या आपको? राजाची तळपायाच्या आग मस्तकाला गेली। माझ्या तुकड्यावर जगणाऱ्या माणसाने मला न विचारता माझ्या दारात चाकरी करायची, मला न विचारता दुसऱ्याच्या दारात चाकरी कशी सुरू? राजाने ताबडतोब आदेश दिला, जाओ उस कानो पात्रा नाम के लड़की को पकड़ के ले आओ। माणसाने जाऊन राजाला सांगितलं, दिसायला सुंदर आहे मुलगी, दिसायला देखणी आहे। राजाची सगळे मायबाप ऐकून झाल्यानंतर राजाने आदेश दिला, राजाच्या दारवरातील राजाच्या राज्यातील सेवकरी कानोपात्राचा शोध घेण्यासाठी पंढरपूरला जाऊ लागलेले आहे। बिदरच्या राजवाड्यापासून मायबाप पंढरपूरला जाऊ लागले। संत महात्मे सांगतात, बघता 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 एकादश झाली, बारस झाली, 2 दिवस गेले। कानोपात्र्याने सांगितलं, बाबा मला माघारी जायचं माझी इच्छा होईल, माघारी जायचं माझं मन होईल। माझं मन इथं रमून लागलेलं आहे, आता मी माघारी मंगळवेढला येणार नाही। मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। अंतकरण माझं स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे। एखादी गोष्ट दान करत असताना निर्मळ पद्धतीने करा, निर्मळ। 10 रुपये जर एखाद्याला दिलं तर मला खंत वाटणार पाहिजे, त्याला 10 रुपये गेलं संपला विषय। चिपट्या मापटे एखाद्याला दान करत जावा, दान करा ना बाप करा। आजपर्यंत असे काय परिवार आहेत नाही बाप। याच्या पुढे सांगतो, जो दान घेणार आहे त्यांनी त्याच पद्धतीने माय बाप दान स्वीकार करून तेवढ्याच काटकोसरी पद्धतीने त्यानं वागला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। दान देणाऱ्यानं सुद्धा कितपत दान द्यावं आणि दान कशा पद्धतीचं द्यावं याला सुद्धा फार महत्व आहे। म्हणून आपल्या शास्त्रात सगळ्यात मोठं जर दान असेल, सगळ्यात मोठं जर दान असेल, सगळ्यात मोठं, त्याचं नाव अन्नदान आहे। सगळ्यात मोठं जर पुण्य कशातनं कमवलं जातं तर ते अन्नदानातून येतो। अन्नदानाम प्रथम पुण्य प्रजायते। अन्नदान केलेल्या माणसाला सगळ्यात लवकर पुण्य प्राप्त होतं ना। सगळ्यात पहिल्यांदा अन्नदान करत जा, अन्नदान करत जा। संत महात्मे सांगतात, बिदरच्या राज्यातून राजाच्या हुकमाप्रमाणे सेवेकरी पंढरपूरला येऊन पोहोचलेले आहे। ज्या जागेला कानोपात्रा राहत होते त्या जागेला मायबाप जाऊन पोहोचले। कानोपात्र्याला बातमी कळाली, बिदरच्या राजानं नायकींच्या कामासाठी बिदरच्या राजानं 2 सेवकरी आपल्यासाठी धरण्यासाठी पाठवले। इतकं मन मायबाप कानोपात्र्याचं भगवंत असं जडलं होतं, इतकं जडलं होतं मायबाप। ज्या जागेला कानोपात्रा राहायची तिथे येऊन तो सेवकरी कानोपात्र्याचा ठाव विचारपूस करायला लागली, कहा पे हो कानोपात्रा? कानोपात्र्याला कळताच भगवंताच्या मंदिराकडे पळत पळत धाव घेऊन मंदिरात उभा राहिले।
डोक्यावर धरलेला पदर मायबाप कानोपात्र कमराला लावला, बोट करून कानोपात्र भगवंताला म्हणू लागलेलं हे पांडुरंगा पंढरीनाथा, आजपर्यंत या वयामध्ये कुणाचंच दुःख मी सहन केलं नाही, आजपर्यंत मी कुणाला दुःख दिलं नाही, माझ्या देहाचा व्यापार करण्यासाठी बिदरच्या राज्याला 2 माणसं पाठवले, काय चूक केल्या देवा? भक्ताचा इतका अधिकार असतोय, बाबा बोट वर करून कानपात्र भगवान परमात्म्याला सांगू लागले, दोन्ही हात जोडून भगवंताकडून बाय देवा, आजपर्यंत आईच्या मातृच्या खाली जगत असताना आईचं कृत्य केल्यानंतर देवा या संसारात सुद्धा करण्यासाठी माझं लागेल रे भगवंता, तुझा त्याग करून तुझ्या चरणाशी यावं तर बेदरच्या राज्याला सेवकरी पाठवले देवा, डोळ्यातून पाणी गळू लागले भगवान परमात्म्याकडे हात जोडून विनंती कानपात्र करू लागलेले, हे पंढरीनाथा कोणत्या जन्माचं पाप केलं असेल रे देवा, कोणत्या जन्माचं पाप केलं असेल असं म्हटलं जातं देवा, तुझ्या चरणाला आल्यानंतर प्रत्येक पाप मुक्त देह होऊन जातो देवा, प्रत्येक देह, जरी माझ्या आईने पाप केला असेल देवा, जरी केला असेल, तुझ्या चरणाला लीन झाले रे भगवंता, तुझ्या चरणाला लीन झाले, दोन्ही डोळ्यातून कानोपात्राच्या मायबाप धारा गळू लागल्या, अंतकरणापासून कानोपात्र भगवंताला म्हणू लागलेले देवा काय केले देवा, हे कसली माया माझ्या पाठीमागे लावली रे पांडुरंगा, दोन्ही हात जोडून भगवान परमात्म्याला विनवंती करू लागलेले, काय केले देवराया पाठीला वली समाया, जन्म देणार तू हे भगवंता, जन्मातून घेऊन हे जाणार तू हे देवा, जरी तुझ्या लाग असेल तर सगळं कळतं रे पांडुरंगा, सगळं कळतं, जरी समजत नसेल सगळ्या दुःखाच्या वाटणं देवा सण करते रे भगवंता, सण करते, पात्र भगवंताला जोडून मायबा पदर पसरून देवाकडे मागू लागलेले, हे भगवंता, हे पंढरीनाथा, असलेला देह तुझ्या चरणाशी लीन होते रे देवा, देहाची भीक मायबाप कानोपात्र भगवंताकडे मागू लागले, असणारा हा देह तुझ्या चरणाला लीन होते रे भगवंता, पंढरपूरच्या राणा भक्त म्हणून अधिकाराने तुला हात मारते रे पंढरीनाथा, तुम्ही डोळं माझ्या कानोपात्रेने हाताने पुसलं, ज्या गाभाऱ्यात कानोपात्र उभा होते त्या गाभाऱ्यातून पळत 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 भगवंतापाशी गेले, गरुड खांबाला मिठी मारली, भगवंताला तरी कानोपात्राने सांगावं आता या देह माघारी येत
पुढच्या मालकाला माझ्या कागदपत्राने मिठी घातली, पायाला कागदपत्राने मिठी घातली, पायावर कागदपत्र मस्तक ठेवून म्हणू लागले, देवा आता माघारी नाही. दोन सेवेदार मला पकडून नेण्यासाठी आले, आता माघारी नाही. संत महात्मा सांगतात, दोन्ही पाय धरून कागदपत्रानं देवाचं तोंड पाहिलं, वर पाहिलं, दोन्ही पाय हाताला धरलेले, दोन्ही पाय धरून करून हात कदातून कागदपत्र म्हणू लागलेले, हे भगवंता काय केले देवाला. भगवंताला मायबाप एवढ्या दुःखाच्या वेदना भगवंताच्या चरणाशी मांडल्या, मिठी गाठल्या गाठल्या मायबाप डोकं कागदपत्राचं भगवंताच्या चरणाशी. संत महात्मा सांगतात, भगवान परमात्मा कागदपत्रावर प्रसन्न झालेला आहे. याताच भगवंताला प्रसन्न होऊन मायबाप कागदपत्रानं सांगितलं, देवा मला हा देह नको आहे, केलेलं जेवढं भजन माझ्या अंतकरणाला राहावं आणि हा देह माझी शेवटची इच्छा आहे. दोन्ही हात माझ्या पदरला धरून कागदपत्रानं सांगितलं, हा देह तुझ्या चरणाशी लिहिला, हा देह तुझ्या चरणाशी लिहिला. भगवान परमात्मा प्रसन्न झालं, डोक्यावर पाय ठेवल्या मायबाप कागदपत्राचा सूक्ष्म रूपात प्राणज्योत भगवंतानं पायामध्ये धारण केलेला आहे. त्याच क्षणी कागदपत्रानं देह त्याग केला. संत महात्मा सांगतात, कागदपत्राचा देह पडला गेला. भगवान परमात्म्याने ब्राह्मणांना पुजाऱ्यांना दृष्टांत सांगितला, हा देह माझ्या आवारात दफन करा, माझ्या आवारात ह्या देहाला दफन करा. संत महात्मा सांगतात, दृष्टांत दिल्या कागदपत्राचा सूक्ष्म रूपातून सजीव असणारा जीव भगवंताने मायबाप काढून आपल्या पायाशी ठेवला. मायबाप कागदपत्राचा देह धरला गेला. भगवंताच्या मंदिरापासून मायबाप थोड्याच अंतरावर एक 20-25 फुटावर मायबाप देह धरती मातेला दान करण्यासाठी, देहाला माती देण्याकरिता डबर खड्डा खांदला गेला. भगवंताचं नामचिंतन करत ना बाप कागदपत्राला त्या खड्ड्यामध्ये भगवंताचं नामचिंतन करत ठेवण्यात आलं. संत महात्मे सांगतात, भगवान परमात्म्याने ज्या पद्धतीने कागदपत्राने मागितलं त्याच पद्धतीने आपल्याला करावे. हा देह पुन्हा नाही, हा देह नाही बा कधी संसारात बायकोचा होणार नाही, पतीचा होणार नाही, मुलाचा होणार नाही. या देहाला कोण वाली नाही बा, फक्त वाली जर कोण असेल तर पंढरपूरचा मालक आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. इथं आपलं काही सुद्धा नाही. हे देह काळाचं आहे, कमवलेलं धन कुबेराचं आहे. आपलं काही सुद्धा नाही. फक्त जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन करा. कागदपत्राला मायबाप माती देण्यात आली. बघता 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 इकडे चर्चा उठू लागली.
कामपात्रानं देह भगवंताच्या चरणाशी त्याग केला. कामपात्रानं देह भगवंताच्या चरणाशी त्याग केला. ही बातमी सेवेकराच्या कानावर पोचली. जसं पंढरपूरला जसं सेवेकरी आलत तसं बिदरच्या राज्याला मेघात सेवेकरी माघारी गेले. थोडं दिवस गेल्यानंतर महिनाभराचा काळ गेला. ज्या कामपात्रानं भगवान परमात्म्याच्या चरणाशी देह त्याग केला त्याच कामपात्रेच्या मायबाप जिथं देह मातीला दान केलं त्या जागेतून आनंदमय नामचिंतनाचा ठाव कामपात्रेचा वृक्ष प्रकट झालेलं आहे. काय ताकद असेल मला सांगा नाही बा. आज अजून जर तुम्ही पंढरपूरला गेला आज अजून सुद्धा देह मातीत मिसळल्यानंतर त्या मातीतून मायबाप वृक्ष प्रकट व्हावं. किती भक्ताची ताकद असेल. जे झाड तुम्ही पाहता आज अजून कधी पंढरपूरला गेलं वय थांबून जर पंढरपूरला गेलं तर उजव्या बाजूला कामपात्राचं जे झाड म्हटलं तिथं लहानशी कामपात्राची मूर्ती आहे मायबाप. कधी तर गेलं तर त्या झाडाला बघून मायबाप कामपात्राचं चरित्र आठवा मायबाप. संतांचं एवढ्या साधू संतांनी एक फक्त भगवान परमात्माचं चित्त आपल्या अंतकरणात उतरून घेतलं मायबाप. संत झाले मायबाप. संत झाले. एवढी मोठी कामपात्रा भगवंताच्या नामचिंतनाने एवढी मोठी झाली मायबाप. एक देह त्याग करून जगणाऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेली कामपात्रा त्या देहाला भगवान परमात्म्याने स्वीकार करावा मायबाप. तुम्हाला एवढं सांगणं आहे भगवंतापाशी जाण्यासाठी जात लागत नाही, गोत लागत नाही, धर्म लागत नाही, काही लागत नाही. अंतकरण शुद्ध झालं, मन शुद्ध झालं, मन प्रसन्न झालं, मन भगवंता सगळं ओढलं. देव तुमचा आमचा झाल्याशिवाय राहणार नाही. देव भावाचा भुकेला हरे करीतो भक्ता घरी चाकरी. अशा स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या मुलीला मायबाप भगवंताने आपल्या चरणाशी जागा द्यावं. साक्षात भगवंताने आपल्या चरणाशी कामपात्राचा ठाव बांधावा. एवढी मोठी कामपात्रा मायबाप, एवढी मोठी संत आपल्या पवित्र अशा मंगळवेड्यातून होऊन गेली. आणि त्या मंगळवेड्याच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही भगवंताचं नामचिंतन करतोय. आपलं पुण्य किती असेल मायबाप. म्हणून एवढं सांगायचं आहे कीर्तन सत्ता हरिपाठ याच्यासाठीच आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. जर भगवंता विश्वासच असेल भगवंताचं नामचिंतन करा. हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तुका म्हणजे काय न बाबा अनेक तुझे पाय सुख ज्या पद्धतीनं तो खूप बरं मागतात त्याच पद्धतीनं कामपात्राने मागितलं. तुका म्हणे काही देवा जीवन जगत असताना जेवढं दिले त्यात मी पर्याप्त आहे, त्यात सुखे काही न मागू. तुझं पाय सुख सर तुझं दर्शन बघितलं, तुझ्या पायाचं दर्शन घेतलं, सुख प्रदान झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे काय न मागू. तुका म्हणे गर्भवासी सुख मी तुका म्हणे गर्भवासी
ज्या पद्धतीने तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. एक मायबाप असणाऱ्या कामपात्राला भगवान परमात्मा चरणाशी जागा दिली. बसलेला अंतकरणात मायबाप 14 संतांपैकी दामाजी पंत व्हा, कानोपात्रा व्हा, संत सीताराम महाराज व्हा. याच्याही पुढे जाऊन सांगतो संत सद्गुरुनाथ बागडेवरचं थोडंफार कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे मायबाप. एवढ्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मायबाप आपला हा देह सुखरूप सुखा पद्धतीनं आपला चाललाय. अशा पद्धतीनं कानोपात्रानं भगवंताच्या चरणाची भक्ती केली. अशा पद्धतीने भगवंताच्या चरणावर भाव ठेवला आणि भगवंताच्या चरणावर देह लीन केला. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, संसार होणार आहे, संसार करतच जायचं. संसारात भगवंताचं नामचिंतन घ्या. हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आतापर्यंत शांत चित्तेने आपण सर्वांनी कार्यक्रम ऐकून घेतला. आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव आपण जे साजरा करतोय, वर्ष दुसरं, शेवटी माझं कर्तव्य आहे माझं. कोणी करू न करू, शेवटी मी माझं गाव म्हणून मला करायला लागते. असणारे पंच कमिटीचं हात जोडून आभार व्यक्त करतोय. ज्या पंच कमिटीनं अत्यंत खांद्याला खांदा लावून हा सप्ताह पार पाडत आणलाय. याच्या पाठीमागं असणारे श्री हनुमान भजनी मंडळ असेल, आपलेही जरी वयान जरी लहान असेल तर अधिकारात थोडं का होईना आम्ही मोठा आहे. अधिकार व्यक्त असणारा गुरुगादी म्हणून तुम्ही आम्हाला स्वीकार करता, भजनी मंडळाचे आभार. याच्या पुढं हे सगळं कार्य मायबाप ज्या तरुण पिढीने आपल्या गावातल्या पार पाडणाऱ्या या तरुण पिढीचे मी आभार व्यक्त करतो. कुणाचं नाव घेता सगळ्याच आपला आभार व्यक्त करतो. त्याच्या पाठीमागं सर्वप्रथम पहिल्या दिवसाची सेवा करणारे हरिभक्त पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देहूकर, जगद्गुरु तुकोबारायाचे 10वे वंशज आहेत. त्यांना सुद्धा साष्टांग नमन करून त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो, ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या गावाला अनमोलाचं शब्द त्याने देऊन गेले. आपण ते सगळ्यांनी स्वीकार पहिल्या दिवशी केलं. पहिल्या दिवशीचा अल्पोहार श्री नितीन टिक्के यांचे आभार व्यक्त करतो. कोणी करो न करो पण माझं कर्तव्य. मगाशी सांगितलं तुम्हाला बोलत अन्न करणारा, अन्नदान करणारा सगळ्यात पुण्यवान माणूस असतो. अन्नदान करा. फुलाची पाकळी या सप्त्याला द्या, मायबाप द्या. अधिकाराने तुम्हाला सांगण्या या सप्त्याला कीर्तन ऐकायला या. आता थोडा उशीर झाला. आज माझी दायगोंडे जो मातोश्री असणारा दायगोंडे आज त्यांनी देहत्याग केला.
त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जन्माला यायचंय, जन्मातून निघून जायचंय, याच्यामुळे थोडा वेळ झाला आपल्याला. असो, जन्मा म्हणले की जायचंय. शेवटी दुःखाचा ज्या ज्या डोंगरावर घरावर डोंगर आलाय त्यालाच कळलं जातं माझ्या. यातून त्यांनी सावरावं. त्याच्या पुढं दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण श्री गुरु माधव महाराज नामदास, जे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे 16वे वंशज आहेत, यांचं सुद्धा आपल्या भूमीला पाय लावून त्यांचं सुद्धा आशीर्वचन आपण ऐकलं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसऱ्या दिवसाचा अल्पोहार श्री पांडुरंग दूध संकलन केंद्र सलगर बुद्रुक व त्यांचंच आहे का तुकाराम पवार, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. पंगत असणारे, पंगती ही त्यांचीच आहे, म्हणजे सकाळचा नाश्ता आणि पंगती त्यांनी दिली, त्यांचं मनपूर्वक आभार. तिसऱ्या दिवसाचा अल्पोहार श्री मच्छिंद्र आबा जाधव यांचं सुद्धा आभार. आजच्या दिवसाची पंगत श्री विजयलक्ष्मी स्टीलचे मालक असणारे आमचे शेठजी. पोट मगाशी सांगितलं तुम्हाला काय काय करायला होते, काय काय नाही. आता ते पोटासाठी गाव सोडलंय. जरी सोडला असेल तर तुमच्या आमच्यात मिसळणारा माणूस अगदी प्रेमाचा माणूस आहे. चौधरी साहब, आपको भी हाथ जोड़ के धन्यवाद. प्रतिवर्ष प्रमाणे आपका भी थोड़ा सहयोग इस सप्त्याला, ह्या सप्त्याला राहू द्या. आज के दिन हमने दाल चावल खाए, अगले सप्त्याला म्हणजे पुढच्या सप्त्याला गुलाबजामुन खाऊ घाला म्हणजे बरं होते जरा. शेठजी काय माझ्या शब्दात पुढे जात नाही, ते एवढं करा म्हणले की काय लय नाही, एक एक गोळी खाऊ घाला बाद झालं. उद्या काल्याचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, उद्या सकाळी ठीक 8-8:30 वाजता आपण सगळ्यांनी आरतीचं ताट असेल, पाण्याचे कैसे असेल त्याच्यावर नारळ ठेवून सर्व माता मंडळी एवढ्या बसलेल्या आपल्याला विनंती आहे. जर कुणाला आता हे कीर्तनाला आले नसतील त्यांना सुद्धा सांगा, बाई सकाळी चल, उद्या दिवस आहे, उद्या नाही खीर खाल्ली की मग खीर पुन्हा वर्षभर नाही. आपण उद्या सर्वांनी 8:30 वाजता दिंडी निघेल, बरोबर 8:30 ते 10 वाजेपर्यंत दिंडी प्रदक्षिणा करावी. 10ला आमचे असणारे हरिभक्त पारायण प्रसाद महाराज यांचं असं काल्याचं कीर्तन होईल. जरी चुकलं वाकलं तर गाववाले समजून घ्यावं. असाच केला आणि असंच झालं ना, असंच जमते का कळते का असं म्हणलं तर नाही चालणार. आपल्यातलं कोणतरी व्हावं, आपल्यातलं कोणीतरी बोट करून त्याच्या पाठीमाग चालावं, असं कोणतरी असावं. आपण सगळ्यांनी समजून घ्या. तरी महाराज मला म्हणत होतं, महाराज नको नाव टाकायला नको. मी म्हणलं बघू काय होते, टाका. कोण काय म्हणले त्याला मी जबाबदारी म्हणलं टाक. आपण उद्या सगळ्यांनी काय फुल नाही महाराज जमले, गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणा, बागडे महाराज की जय म्हणा, काला म्हणून फाडा, काय होईल ते बघतो. माझी गाववाली मी समजतो, तुम्ही काळजी करू. उद्याचा अल्पोहार श्री पोपट बनसोडे, उद्याचा अल्पोहार त्यांचा आहे. आणि उद्याचा प्रसाद आमचे असणारे अत्यंत प्रिय आमचे अनिल काका, ज्या पद्धतीनं साधू संतांनी सांगितले, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावी. हा उद्याची पंगत, बर आमचे आसबेसरी असते सर, आपल्याला धन्यवाद बरं का. प्रतिवर्षाप्रमाणे आपणही या सप्त्याला सहयोग सर्वांनी करावं. ज्यांनी कोणी यादा कदाचित बोलत ज्याचं नाव राहिलं असेल, कोणी 5 रुपये 10 रुपये यथाशक्तीनं 100-200 रुपये ज्यांनी कोणी दिलं असेल, आपल्या सर्वांचं एक गुरुगादीच्या नात्यानं हात जोडून मनपूर्वक आभार आभार आभार. असंच आनंदानं गुण्यागोविंदानं भगवान पंढरीनाथाचा
सद्गुरुनाथ असलेले सद्गुरुनाथ बागडे ओवांचा, सद्गुरुनाथ भोसले ओवांचा जयघोष प्रत्येक सप्त्यातून सद्गुरूचा भगवंताचा जयघोष असाच खंड न पडता अखंडित गाजावं हेच भगवान परमात्म्याच्या चरणी मागणी करतो. ग्रामदैवत असणाऱ्या श्री बसवेश्वर भगवंताच्या चरणी मागणी करू. ज्याच्या आधारवाड्याखाली हा कीर्तन चालतोय असणारे आमचे मारुती रामदूताच्या चरणी झालेली सेवा अर्पण करून मागणी करतो अखंडितपणे हा सेवा घडावं. आणि तुम्ही सर्वांनी वर्षानुवर्ष साथ देऊन आमच्या कीर्तनाला ऐकायला कीर्तन यावं ही मागणी करतो. आमच्यामध्ये आमच्याच नाही सगळ्याच्या या सगळ्यात मोठं विशेष मायबाप आमचा असणारा चौदार गडच करतोय मोठा. या सगळ्यापेक्षा ह्या गड्याचं करतोय मोठा म्हणून खाली उभा केली नाही, वर उभा केला असं गादाच घालत होता गडीमध्ये. चौदाराला विनंती आहे ज्या पद्धतीने इथं चौबदारगी करायला लागला येईल त्या तुकाराम बिजात मारोळी मठाची चौबदारगी तुमच्या घरात दिली जाईल ते तुम्ही स्वीकार करायची. अखंडितपणे ज्या आई वडिलांनी कड्डे घराण्यातले एक जरी होते ते सेवा केले त्या पद्धतीनं सेवा म्हणून स्वीकार केली नाही बाप. एका शब्दावर मला सांगितलं आमच्या महाराजांनी सांगितलं बाबा तेवढं कड्डे आणायला तुमच्या सांगा. मी म्हणून होते चौबदार काय काय काळजी नाही होता कसं काय करताय तुम्ही म्हणेल तसं बाबा तुम्ही म्हणेल तसं चौबदार तेवढी काठी घ्या एका शब्दावर काठी घ्यायला